आंबेडकर कॉलनीचा, इथे स्थानिक हे रिक्षा मालक चालक आहेत, हे गेले 30 ते 40 वर्षापासून इथे राहतात. म्हणजे या स्टँडचं विशेष असं आहे की राहणारा रिक्षावाला हा इकडचा मेन आहे, हा बाहेरून येणारा रिक्षावाला नाही. तर ही आपण जी संघटना बनवलेली आहे, ठाणे रिक्षा संघटना, ही आपण यांना सगळ्यांना एकत्रित केलेलं आहे. त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांना आपण मदत करू. त्याच्यात आमचे अध्यक्ष आहेत राजेश मिश्रा, हे फार कार्यकुशल आहेत ते नक्कीच. आणि इथे इंद्रजित मिश्रा म्हणून आपण युनिट हेड केले, म्हणजे ह्यांच्या मान्यतेनुसार आपण ही माणसं इथे हे केलेले आहे. आणि कुठचीही अडचण त्यांना इथे आली तर आम्ही त्याच्या पाठीशी उभे आहोत. मुख्य म्हणजे इकडचे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा महिला आहेत, त्यांना त्यांनी व्यवस्थित सुविधा सेवा द्यायला पाहिजे. आणि स्वतः स्थानिक असतील तर त्यांना सांगायला नको इकडच्या समस्याचा. इथे मध्ये रिक्षा लावून कोणाला अडचण होता कामा नये या गोष्टी. किंवा आता जसं परदेशी साहेबांनी सांगितलं होतं, कोणाचं काय रिक्षात सामान राहिलं तर ते प्रामाणिकपणे आपण त्या लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. आणि दुसरं ह्याच्यात मी महत्त्वाचं असं करणार आहे, आतापर्यंत जेवढ्या रिक्षा युनियन बनलेल्या आहेत त्या फक्त तेवढाच विचार करतात. मी हे करताना मला त्यांच्या कुटुंबाचा विचार करायचा आहे. आणि त्याच्यासाठी मी LICचा आधारस्तंभ म्हणून एक प्लॅन मी बघितलेला आहे. त्याच्यात ह्यांना अंदाजे 400-450 रुपये भरायला लागतात. पण ह्यांना जेव्हा मॅच्युरिटी होते तेव्हा 2.25 लाख रुपये मिळतात आणि 1,35,000 ह्यांना ॲश्युअर्ड मिळतात. अशा काहीतरी योजनांमध्ये ह्यांना बांधायचा मी विचार करतो आहे. त्यांच्या परिवाराचं चांगलं होईल जरी ह्यांना. आणि आता जो करोनाचा काळ आहे ह्याच्यावर खूप आर्थिक संकट आलेलं आहे. तर मी असा विचार करतो, पहिला हप्ता मी माझ्यातर्फे किंवा नगरसेविका प्रतिभा तर्फे आम्ही पहिला हप्ता भरतो. बाकीचं पुढचं तुम्हाला जसं भरता येईल तसं त्यांनी बचत करायला पाहिजे. हा यांच्या भविष्यासाठी आहे. उद्या मुलांची लग्न आहे, हा भविष्यासाठी प्लॅन आहे. तर आपण फक्त रिक्षासाठी थांबायचं नाही, आपण त्यांचं आरोग्याची काळजी घेऊ, आपण त्यांना त्यांच्या आर्थिक अडचणीत त्यांना मदत करू, असा माझा काही आशा आहे.